ज्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत ते ठिकाण खूपच असं प्रसिद्ध आणि पांडवांच्या काळामध्ये झालेलं असं ठिकाण गुंज काठी या परिसरामध्ये हे परशुरामाचं मंदिर येतं. आणि हे मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की जे मंदिर पांडवांच्या काळात पांडवांनी एका रात्रीमध्ये मंदिर बांधलेलं आहे. जाऊयात आपण मंदिराच्या दिशेने. चला आपण आता इथे गाडी लावतोय आणि पायवाटेने चाललोय आपण, कारण वरती गाडी जात नाही आहे. पावसामुळे रस्ता खराब झाला आहे, तरी पण अर्ध्या रस्त्याने गाडी जाते. आपण इथे गाडी लावतोय आणि चालत जातोय. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं व्ह्यू आहे इकडे. मोकळ्या वातावरणाची मजा तुम्ही पण लवकरच घ्या आणि या परशुरामाच्या मंदिरामध्ये व्हिजिट द्या. चला आपण हळूहळू वरती चढतोय, कारण खूपच असं दम लागेल. हा आहे मामाचा मुलगा मयूर, तो आणि मी दोघे जण चाललोय आम्ही मंदिरामध्ये परशुरामाच्या. तर चला बनून राहा लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण अशा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. खूपच असा चढावाचा रस्ता आहे, बघू शकताय तुम्ही. आणि पायवाट आहे, पावसाचा टाईम आहे त्याच्यामुळे पायवाटच आहे, कारण या इथपर्यंत बाईक येते. पण आता पावसाचा टाईम आहे त्याच्यामुळे खूपच असे खड्डे पडल्यात, त्याच्यामुळे आपण बाईक मागे ठेवली आहे. चाललोय आपण हळूहळू मंदिराच्या वाटेने. मंदिराची थोडक्यात माहिती देतोय. मंदिर एका रात्रीमध्ये पांडवांनी बांधायचं. अशीच 2 मंदिरं खाली आहेत आणि हा तिसरा मंदिर आहे. हा पूर्ण झालेला आहे एका रात्रीमध्ये पांडवांच्या काळामध्ये. तर पांडव ह्या मातीचा गोळा घ्यायचे आणि याला थापायचे, तर ते दगडात रूपांतर व्हायचे. अशी ही थोडक्यात माहिती. तर चला आपण मंदिराच्या जवळ पोहोचलोय आता. फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि हा खूपच असा सुंदर व्ह्यू आहे. आणि मंदिर आहे हा दगडाला जॉईंट, तुम्ही बघू शकताय. पूर्ण दगड आहे आणि दगडावरती कोरीव काम केलेलं आहे हा मंदिराचं. हा इकडे बघू शकताय तुम्ही, ही आहे वाघाची गुफा. तेव्हा पहिले वाघ इथे राहायचा आणि इकडे रात्रीचं कोणच फिरकत नाही, तर जेणेकरून रात्री इकडे येऊ नका. तर चला आतमध्ये आपण जाऊयात आता. आणि जाता जाता इथे भीमाचं पायाचा ठसा हा इथे दगडावरती उमटलेला आहे, बघू शकताय तुम्ही. तर चला आतमध्ये जाऊयात आपण. आणि वरती आहे गणपतीचं खूपच असं सुंदर कला ही कोरीव कामाने केलेलं आहे. पूर्ण इको आहे मंदिर, खूप असा इको घुमतोय या मंदिरामध्ये. आणि या मंदिरामध्ये एकूण 3 दरवाजे आहेत. इथे पालखी पण असते आपली, ती अक्षय तृतीयाला पालखी निघते इथे. वर बघू शकता. समोर बघताय ते तलावाच्या जवळ आहे तुटकं मंदिर आणि या तलावामध्ये पांडव आंघोळ करायचे. ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.